हॅलो, नमस्कार. सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दीप अमावस्या. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस. आषाढ महिन्याची अमावस्या हीच आपण दीप अमावस्या म्हणून साजरी करत असतो. तर आज आपल्याला सर्वांना आपल्या घरातील जेवढेही दिवे आहेत तेवढे सर्व स्वच्छ करून आपल्याला त्याची पूजा करायची असते. तर दिव्यांची पूजा ही प्रदोष काळातच करायची असते. तर इथं आता मी सकाळच्या पूजेची तयारी करत आहे. तर सकाळी आज लवकर उठले आणि सर्व घर वगैरे स्वच्छ केलं. फरशी पुसायच्या पाण्यामध्ये मीठ, लिंबू, हळद हे सर्व टाकून छान अशी लादी स्वच्छ करून घेतली आणि आता मी पूजेची तयारी सुरू केलेली आहे. तर सर्वप्रथम मी उंबरठ्याला नाहाचं हळदीचं लेपन करून घेतलं, कारण अमावस्या, पौर्णिमा हे खूप महत्त्वाचे दिवस आहेत. या दिवशी आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्की करायचं असतं. त्यानंतर दरवाजावरती स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. ही शुभ चिन्हे आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणतात. तर दरवाजावरती हे स्वस्तिक, शुभ, लाभ हे सर्व चिन्हे नक्की काढत जा, कारण याच्यामुळे खरंच आपल्या घरामध्ये खूप खूप जास्त शुभदायी अशा गोष्टी घडत असतात आणि त्या आपल्याला कळतही नाहीत, पण ह्या सर्व गोष्टींचा परिणाम कळत न कळत आपल्या आयुष्यावरती नक्कीच होत असतो. आणि हे चिन्ह पण इतके शुभदायी आहेत आपल्यासाठी. तर त्यामुळे दरवाजावरती असा हळदी कुंकाचं स्वस्तिक तुम्ही नक्की काढत जा. तर त्यानंतर आता इथे माझी उंबरठ्याची पूजा करून झालेली आहे आणि सर्वप्रथम मी आधी उंबरठ्याची पूजा करून घेतली. त्यानंतर मग आज अमावस्या आहे म्हणून मग अन्नपूर्णा देवी आईची म्हणजेच आपल्या शेगडीची पण पूजा करून घेतली, कारण किचन हे आपल्या अन्नपूर्णा देवी आईचं मंदिर आहे. आज शेगडीची पण छान अशी पूजा करून घेतली. त्यानंतर मला संपूर्ण देवघर स्वच्छ करायचं होतं आणि देव उजळवायचे होते, म्हणून आज शेगडीची पूजा मी मुख्य देवपूजेच्या आधी करून घेतली. नाहीतर एरवी मी संपूर्ण देवपूजा वगैरे झाल्यानंतर शेगडीची पूजा करते, पण देव उजळवायला मला 2 तास तर आरामशी जाणार, त्यामुळं मग मी आधी शेगडीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग मी बाकीच्या पुढच्या कामाला लागलेली आहे. तर हे जे देवपूजेचे भांडे वगैरे आहेत हे मंगल कलश, त्यानंतर आपण जे अन्नपूर्णा देवी आईच्या वाटीमध्ये तांदूळ ठेवतो ती वाटी, असे जेवढेही जे भांडे असतात देवपूजेसाठी लागणारे ते मी इथं किचनमध्ये येऊन स्वच्छ करते. आणि जे आपले देव असतात ते मी देवाऱ्यापुढे बसूनच स्वच्छ करते. तिथं मी भरपूर पाणी घेऊन जाते, एक हंडाभर वगैरे, आणि मग देव मी देवाऱ्यापुढे बसूनच स्वच्छ करते, कारण ते माझ्याजवळ जागा भरपूर आहे देवाऱ्यापुढे. पण जे देवाचे भांडे आहेत ते मी किचनमध्ये स्वच्छ करते. तर देवांचे भांडे बघा असे हे स्वच्छ करून छान असं पुसले कॉटनच्या कपड्याने आणि त्यांना सुकत ठेवलेले आहेत. त्यानंतर मग मी इथं मंदिरातली एकूण एक गोष्ट संपूर्ण काढलेली आहे. मंदिर संपूर्ण रिकामी केलं आणि त्याला स्वच्छ आता कॉटनच्या कपड्याने पुसून घेते. अमावस्या हा मुळातच स्वच्छता करण्याचाच दिवस असतो. या दिवशी आपण घरातील सगळी अडगळ वगैरे बाहेर काढायची असते. तर मी इथं आता छान असं मंदिर स्वच्छ पुसून घेतलं. मंदिर पुसायला पण मला खूप जास्त उशीर लागतो, कारण ही जी लहान सहान डिझाईन आहे त्याच्यामध्ये साफसफाई करायला जास्त उशीर लागतो. नंतर बाकीचा तर जेवढा रिकामी स्पेस आहे तिथं पटकीने असं आपला एक कपड्याचा हात फिरवून होतो. पण ही जी डिझाईन आहे याच्यामध्ये एकदम असे छोटे छोटे बारीक होल असतात, त्याच्यामुळे तिथं कपडा जात नाही पटकीने. तर असं काहीतरी जुगाड करावा लागतो मला आणि ही साफसफाई करावी लागते. पण मी संपूर्ण मंदिर असं एकदम स्वच्छ चमकवते पुसून, कुठेही काहीही घाण ठेवत नाही. आणि हा वरचा स्पेस तर रोजच्या रोज पुसूनच होतो, कारण माझं मंदिर हे खिडकीच्या जवळच आहे, त्यामुळे तिथे रोजच धूळ येते. आता पाऊस असल्यामुळे कमी धूळ येते, पण एरवी उन्हाळ्यामध्ये तर जास्तच धूळ येते. तर इथं माझं मंदिर संपूर्ण स्वच्छ करून झालं. देवाऱ्यामध्ये छान असा नवीन कपडा अंथरला धुतलेला. आणि त्यानंतर मग जे जे आपल्या जागी तिथं सामान ठेवायचं होतं, जे देवांचं स्वामींचं जे सिंहासन वगैरे आहे ते मी जागच्या जागी ठेवून दिलं. मंदिरातले सर्व भांडे वगैरे असं स्वच्छ केले तर इतकं छान वाटतं तर देवपूजाला पण एकदम असं वेगळंच एक स्वरूप येतं. खूप सुंदर दिसते पूजा पण रोजच्या पूजेपेक्षा, कारण त्यातली एकूण एक गोष्ट स्वच्छ झालेली असते. आता या ताटामध्ये मी सर्व देव उजळवून स्वच्छ ठेवलेले आहेत. तर आता फक्त मला याची मांडणी करायची आहे देवांची देवाऱ्यामध्ये, आणि त्यानंतर मग मी त्याची पूजा करून घेईन. तर इथं बघा आता आपली संपूर्ण पूजाची झालेली आहे आणि नेमका लाईट गेली, त्यामुळं मग मी लाईट गेल्यानंतरच मग ही पूजेचा शूट घेतलेला आहे. तरी पण ह्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये किती सुंदर दिसत आहेत आपले देव. खूप छान आणि सुंदर माझ्याकडून आज देवांनी पूजा करून घेतलेली आहे. तर असे लखलख चमकत आहेत देव, की जणू काही असं सोन्याचेच आहेत असे दिसत आहेत मला. तर खूप सुंदर आजची पूजा झालेली आहे. आणि अशी देवघरातली प्रत्येक गोष्ट स्वच्छ झाली जे पूजेला तेज येतं
ते इतकं जरा ते वेगळंच असतं. तुम्ही कधीही बघा, रोजच्या पूजेपेक्षा ना आपण ज्या दिवशी देव उजळवून घेतो ती जी पूजा असते ना ती खरंच खूप सुंदर दिसत असते. एकदम फ्रेश फ्रेश सगळं वाटत असतं. तर दररोजची देवपूजा झाली तर आता संध्याकाळची तयारी करायची आहे. तर दुपारी थोडासा आराम केला आणि संध्याकाळी 5 वाजता मी सर्व दिवे असे स्वच्छ घासून पुसून घेतले. तर ही मी नवीन पंचारती घेतलेली आहे. तर पंचारती आणि दीपलक्ष्मीच्या बाबतीत तुम्हा सर्वांचे इतके सर्व प्रश्न आलेले आहेत ना, तर खूप छान वाटलं मला. तुम्ही खूप सर्वांनी छान सपोर्ट केलेला आहे माझ्या व्हिडिओला. माझ्या व्हिडिओला इतकं प्रेम दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार मानते मी. तर इथं आता बघा सर्व माझे दिवे असे स्वच्छ घासून पुसून झालेले आहेत. ह्या दीपलक्ष्मी आहेत ना, तर यांना ना फक्त आपण ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे. कारण ह्या अँटिक करून दिलेल्या आहेत ऑलरेडी. त्यामुळं आपण जर ह्याला जास्त पावडर वगैरे लावून घासलं ना तर यांची अँटिक जाण्याची शक्यता असते. त्यामुळं मग मला त्या दुकानदाराने सांगितलेलं आहे की फक्त तुम्ही ना याला ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. तर अजून तर ते नवीनच आहे त्यामुळं काही मला घासायची गरज वाटलेली नाही. त्यामुळे मग मी त्याला ओल्या कपड्याने पुसून घेतल्या. आणि जे बाकीचे निरांजन वगैरे आहेत ना ते मात्र मी स्वच्छ घासून घेतले आणि ते फॅन खाली असे सुकायला ठेवले. कारण पूजेच्या आधीच आपण 1 तासभर ते घासून ठेवले ना स्वच्छ, तर ते छान असे कोरडे होतात आणि त्यात आपल्याला तेल तूप व्यवस्थित टाकून मग ते व्यवस्थित आपल्याला उजळवता येतात, पेटवता येतात. तर इथं बघा आता माझे समया जे माझ्याकडं दिवे आहेत किंवा पूजेला जे जे भांडी लागणार आहेत ते सर्व मी स्वच्छ करून घेतले. आणि त्यानंतर मग मी कणकेचे दिवे बनवलेले आहेत. तर आज मी 7 कणकेचे दिवे बनवलेले आहेत. तर या कणकेच्या दिव्यांनीच आपल्याला दिव्यांना ओवाळायचं असतं, आपल्या मुलाला ओवाळायचं असतं. आता मी प्रदोष काळामध्ये पूजेची मांडणी करायला सुरुवात केलेली आहे. तर सर्वप्रथम मी स्वस्तिक काढून घेतलं. त्यानंतर त्याच्यावरती पाट अंथरला, छान असा कपडा अंथरला आणि गणपती बाप्पांच्या शिवाय आपली कोणतीही पूजा ही अपूर्ण आहे. त्यामुळे सर्वप्रथम आधी आपण आपल्या गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची, त्यांची स्थापना करून घ्यायची आणि मग आपल्या बाकीची पूजेची मांडणी करायची आहे. तर मी इथं आता बघा गणपती बाप्पांना पहिल्यांदा पंचामृताने अभिषेक घालून घेतला आणि त्यांची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मग मी बाकीची मांडणी केलेली आहे. तर आता ही मांडणी करता करता मी तुम्हाला या दीपपूजेचं महत्त्व सांगते की आषाढ महिन्यातील अमावस्या ही आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस असतो आणि यानंतरच आपण आपल्या पवित्र अशा श्रावण महिन्याचं स्वागत करत असतो. तर हे दिवे निरांजन आपल्याला वर्षभर छान प्रकाश देतात, छान उजळून निघतात. तर त्यांच्याविषयीची एक कृतज्ञता, त्यांना एक थँक्यू आणि धन्यवाद म्हणण्यासाठी हा दिवस खास मानला गेलेला आहे. तर आजच्या दिवशी आपण घरातील सर्व लहान मोठे दिवे घासून असे स्वच्छ लख्ख करायचे असतात आणि पाटावर दिवे मांडून त्यांना हळदी, कुंकू, फूल, अक्षदा आणि गंध वाहून यांची पूजा करायची असते. आणि असंच आमच्या घरामध्ये ज्ञानाचा स्रोत येऊ देत, घरात सुख, शांती, संपत्ती नांदू देत, जीवनातील अंधार दूर होऊ देत आणि अज्ञान नष्ट होऊन ज्ञानाचा उज्ज्वल प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये येऊ दे, म्हणून आपण दिव्यांना प्रार्थना करायची असते. आणि त्यासाठी आपल्याला आज हे दीपपूजन करणं खूप महत्त्वाचं आहे. पूजा झाल्यानंतर, आरती केल्यानंतर आपल्याला दिव्याच्या औसेची कहाणीही वाचायची असते. तर ती कहाणी काय आहे? पौराणिक कथांमध्ये ना अनेक वेगळ्या वेगळ्या कहाण्या आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. तर त्यातील एक गोष्ट मी आज तुमच्याशी शेअर करत आहे. तर एक आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता आणि त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ ना स्वतः खाल्ला आणि उंदरावरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला आणि इकडे उंदराने विचार केला, आपल्यावर उगाचच आळा आला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंतरात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली, घरातून तिला हाकलवून दिली. हिचा रोज नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सर्व बंद पडलं. आणि पुढे 1 वर्षांनी दिव्याची अमावस्या आली. तर या दिवशी राजा शिकारीहून येत होता आणि एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपल्या गावातील ना सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून एका झाडावर येऊन बसले आहेत आणि ते एकमेकांशी बोलत होते. कोणाच्या घरी जेवायस काय केलं, कशी पूजा मिळाली, अशी चौकशी ते करत होते. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्याच्याच मागून राजाचा घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणीही नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचो. माझा थाटमाटच जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं,
असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी ह्या गावच्या राजाचा घरचा दिवा आहे. त्यांची एक सून होती. तिने एके दिवशी घरातील पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगीचच आळ आलेला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा, असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली, तिला घरातून हाकलवून दिले. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं ती खुशाल असो, असं म्हणून दिव्याने तिला आशीर्वाद दिला. घडलेला सर्व प्रकार राजाने ऐकला आणि आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याला खात्री झाली. तो घरी आला, काय झाले म्हणून चौकशी केली आणि त्याला सर्व हकीकत समजली. तेव्हा त्यानं मेना पाठवला आणि तिला घरी आणलं आणि तिची क्षमा मागितली. तर असा दीपक तिला पावला आणि तसाच तिच्यावरचं संकट टळलं. तसं तुम्हा आम्हालाही सर्व दिवे प्रसन्न होत आणि आपल्यावरचंही संकट टळो. हीच 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर अशी ही दिव्यांच्या औसेची पौराणिक कथा आहे. ती मी आज तुमच्या सर्वांसोबत शेअर केली. तर माझी पूजा संपूर्ण झालेली आहे आणि आता मी इथं रांगोळी काढून घेते पहिल्यांदा आणि त्यानंतर मग दिव्यांना ओवाळून घेते, त्यांची आरती घेते आणि मग माझ्या मुलाचं पण औक्षण मला करायचं आहे. तर आजच्या दिवशी मुलांच्या औक्षण करण्याला पण खूप जास्त महत्त्व आहे. तर रांगोळीशिवाय ही कुठलीच पूजा आपली सुंदर दिसत नाही. कारण रांगोळी काढली ना, पूजेला ना तुम्ही बघा एकदम वेगळंच रूप येतं. पूजा अचानकच खूप सुंदर दिसते. तर रांगोळीशिवाय कोणतीच पूजा पूर्ण होत नाही असं मला तरी वाटतं. आणि सर्व पूजा करून झाल्यानंतर, आरती वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा आहे, दीप ज्योतिः परब्रह्म दीप ज्योतिर्जनार्दन दीपो हरतु मे पापम दीप ज्योतिर्नमोस्तुते दीप ज्योतिर्नमोस्तुते. या मंत्राचा अर्थ असा आहे की हे दीपाची ज्योती, तू परब्रह्म स्वरूप आहे, तूच जनार्दन आहे, भगवान विष्णू स्वरूप आहे. हे दीप ज्योती माझे सर्व पाप दूर कर आणि अशा या पवित्र ज्योतीला माझा नमस्कार असो, नमस्कार असो, नमस्कार असो. आणि हा मंत्र म्हणून आपण आपल्या दिव्यांना नमस्कार करावा आणि आपल्या घरासाठी मनोभावे प्रार्थना करावी की हे दीप ज्योती माझ्या घरामध्ये आरोग्य आणि प्रकाश कायम राहू देत आणि आपल्या घरच्यांसाठी मंगलकामना व्यक्त करावी, प्रार्थना करावी. अशा प्रकारे हा दीप ज्योतीची पूजा करायची आहे. तर माझी पण पूजा छान झालेली आहे आता. तर खरंच खूप सुंदर आणि छान वाटत आहे सर्व दिवे प्रज्वलित करून. इतकी सुंदर पूजा झालेली आहे ना. तर तुम्ही बघू शकता इथे की आज आपली दिव्यांची पूजा कशी झालेली आहे ती. या ज्या नवीन दीपलक्ष्मी आहेत ना मी घेतलेल्या, तर इतक्या सुंदर दिसत होत्या ना पूजेमध्ये. तर खरंच या दीपलक्ष्मींमुळे पूजेला खूप खूप छान स्वरूप प्राप्त झालेलं होतं. तर आता माझी संपूर्ण पूजा झाली. तर आता मला माझ्या मुलाचं पण औक्षण करायचं होतं. तर आजच्या दिवशी ना आपल्या मुलांचं औक्षण हे नक्की करा. कारण आपल्या ओवाळण्याच्या विधीमुळे ना आपल्या मुलांवरील वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ प्रभाव दूर होतो आणि आपल्या मुलांवरती देवी देवतांची कृपा राहते. त्यांना निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्य, सुख, समृद्धी लाभते. त्यामुळे आजच्या दिवशी मुलांचं औक्षण हे कणकेच्या दिव्याने नक्की करा. कारण दिवा हा ज्ञान, तेज आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आणि कणकेचा दिवा तयार करू ना, त्यात तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. मी तर सर्व दिवे नाही तुपाचे लावलेले आहेत. तर याचा अर्थ असा असतो की आपल्या मुलांच्या जीवनामध्ये ना अन्न, आरोग्य आणि प्रकाश कायम राहावा अशी मंगलकामना आपण आपल्या मुलांसाठी व्यक्त करायची आहे. तर इथं ना मी शौर्याचं औक्षण करून घेतलं आणि त्यानंतर संध्याकाळचे जे मंत्रस्तोत्र असतात त्यांचं पठण केलं आणि असा दीप अमावस्येचा सण साजरा केला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय.